चहा मिळतो का नाही मला? काम असतं करायचं माझं. देवपूजा करायची. केली देवपूजा? देवपूजा केली की दिवा लावायचा. मी आंघोळ नाही केली नाही, मी लावला असतं. तर किती वेळ लागून तुला चहा करायला? 5 मिनिटं. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज खूप खुशीचा दिवस आहे, कारण की आज होता LG IPOचा लिस्टिंगचा दिवस होता आणि आज आपल्याला झाला आहे 7,000 प्रॉफिट. ओके, तुझं काय बोर्डचं कमी होत नाही? हे लावायचं प्रॉफिट झालं की 7,000. हे वापरतो का नाही तू पॉवर बँक? तू ठेवतो का? पितांबरी नाही, पितांबरीने घासायचं ती नाही, ते निर्माण दिसते मला. हे भैया पावडर कसली पितांबरी वापरायची असते. आता का तू प्रमोशन करते का? तुला चहा नाही घ्यायचा? मला काय करणार आहे सांग? 7,000 प्रॉफिट झालंय. काय देणार पार्टी? पैसे दिले 200 रुपये. 200 रुपयात पार्टी करायची? 200 रुपयात काय आता? किती लागते आपल्या दोघाला? दोघाला गाण्याला नाही वेग, आपण दोघंच खायचं. बिर्याणी खाणार. बरं, मला मी खातो बिर्याणी. मग जाऊ दे. भाऊचा प्रॉफिट दाखवून झालेला. प्रॉफिट आपला झालेला. टोटल किती गेन झाले? 6,900 ना. ओके, मी 7,000ला विकलं. का विकणार आहे तू? 2 दिवस आलो होल डे. 7,000 क्रॉस केला. उद्या 8,000ला जाणार आहे. जाईल ना, तू मॅनिफेस्ट कर जाईल की 8,000ला. तुला माहिती आहे मी पार्टी देणार 200 रुपयाची. 200 रुपयाची पार्टी देणार 200 रुपयाची. जाऊन दे, पैसे एवढं बघितलं थोडंसं होतं ना. काय करू पैसे जेवढे? मी 7,000 रुपये लय नाही 7,000. मी मोबाईल घेऊ का? मम्मी तुला कंटेंट भेटलं. मी ऍक्शन कॅमेरा घेऊ का? मला ऍक्शन कॅमेरा घ्यायचा आहे. ब्लॉग काढा, ऍक्शन कॅमेरा घ्यायचा आहे. पैसे आलं कुठे? क्वालिटी बघ की कसली खराब आहे कॅमेऱ्याची आपल्या. जरा 4 पैसे आल्यावर घ्यायचं का लगेचच खर्चायचं? जाऊन दे, मी पुण्याला गेला घेतो. आधी लय कमव आणि मग घे. बर, ते झाड आणलेलं मी कुठे? एक दुसरं झाड कुठे? हो घेत नारळाचं झाड. काय घेणार 3,000चं? 3,000 दिलं होतं, काय घेणार? साडी घेणार. साडी दिवाळीला. काय घेणार तुम्ही 3,000चं? अजून विचार केला नाही. किती करायचं? हा, आताच विचारलंय ना तुम्हाला, पैसे देणार आहे मग विचार करते पाहिजे. आम्ही जाऊन बघ ना, म्हणजे असं तुला काय घ्यायचं? ओव्हन निघतं का? ओव्हन येतं. ओव्हनला लागतात तर 5-6,000 लागतात. मग ते घेऊन काय करायचंय? बरं, मग काय घेऊ? सेव्हिंग करून ठेव 3,000 तू. सो गाईज, मी काहीतरी सामान आणायचं चाललं. आपलं यूट्यूबचा शॉर्ट व्हिडिओ काढायचा होता, तर ही आपली खुशी. ओके, थोडीशी दूर साठली त्याच्यावर, पण काय हॉट दिसते, खतरनाक. तर एक कॅट ब्लॉगमध्ये मी काढलेलं, शॉर्ट काढलेलं त्या कॅटचा. ती कॅट इथंच कुठेतरी राहते, आय थिंक इथेच. मी बघितलेलं एकदा तिला, या बिल्डिंगच्या पलीकडं. खूप सुंदर अशी कॅट आहे, निळे डोळे आहेत तिची आणि व्हाईट कलरची आहे. तसंच ना, आता ही पिशवी घेतली मी, हे अडकवायची कुठं? एवढं खास वाटत नाही, एवढी आपली चांगली FGS ओके खुशी, आणि त्यावरती अशी पिशवी अडकून जायचं मला तर आवडतच नाही. असं ते ॲक्टिव्ह असतं, ॲक्टिव्ह नाही असते, पण ॲक्टिव्ह आणि आता गणेशने त्याच्यावर जायला लागणार आपल्याला. सगळ्याच मी घेतला वडापाव. आता मधला रस्ता बंद झाला आहे, त्यामुळं मला इथं पलीकडे गाडी पार्क केली, म्हणजे तिकडून मला इथून चालत यायला लागलं बघितलं वडापावसाठी. फायनली आलो आपण खुशीपाशी. हे लागा नाही चांगलं वाटत लागा हे, म्हणजे हे अडकवायचं आहे गाडीला. स्कूटर असतं ते वेगळे, पण एवढी भारी गाडी आणि वर असं अडकवत जायचं आणि परत उडून मागं जाते. गरम आहे ना, त्यासाठी चांगलं आहे. खा मस्त काय खाऊन बघ ना. तर ही मी पार्ले बिस्किटचं बनवले. सो गाईज अभी बजे 5 वाजलेत आणि मी चाललो आता वरती फिरण्यासाठी. तर तुम्हाला आपला ब्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. मला सगळ्यात जास्त भीती इथं आल्यानंतर वाटते. सगळ्यात मोठं फेअर आहे माझं इथं. चिपकली आहे का नाही ते बघायला लागतं. ओके.